गणेश चतुर्थीला अवघे काही दिवस शिल्लक असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते खड्डेमुक्त करा आणि रस्त्यालगत वाढलेली झाडी तोडून रस्ता वाहतुकीस निर्धोक करावा अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी पत्रकार परिषदेतून सार्वजनिक बांधकाम विभागाला केली। ते कणकवली विजय भवन येथे पत्रकार परिषदेत बोलत होते। काय म्हणाले संदेश पारकर पहा। मी शासन प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न या निमित्तानं करतोय, कारण असंख्य मुंबईकर, असंख्य गणेश भक्त, असंख्य चाकरमानी आणि या जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जिल्हावासीय या गणेशोत्सवाच्या निमित्तानं या जिल्ह्यामध्ये येतात आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक गावांमध्ये, तालुक्यांमध्ये, शहरांमध्ये या सगळ्यांचा वावर त्या निमित्तानं असतो आणि म्हणून खरं तर या जिल्ह्यातले अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत, पण जवळजवळ 4 प्रश्नांवर मी आपल्याशी या निमित्तानं संवाद साधणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे हा प्रश्न बांधकाम विभागाचा आहे। ग्रामीण भागातल्या रस्त्यांवर ज्या पद्धतीनं आजही खड्डे आहेत, हे खड्डे बुजवण्याचं काम हे तातडीनं घेणं गरजेचं आहे। सरसकट खड्डे बुजवणं हे महत्त्वाचे आहे, कारण एखाद्या रस्त्याचं अंतर सुरू झाल्याच्या नंतर तो रस्ता जिथपर्यंत पूर्ण होतो तिथपर्यंत त्या रस्त्याची डागडुजी होणं म्हणजे खड्डे बुजवणं, आजूबाजूची वाढलेली झाडी असेल ती झाडी त्या ठिकाणी मारणे, त्याचबरोबर त्या रस्त्यावरची साफसफाई करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि म्हणून असे अनेक रस्ते या जिल्ह्यामध्ये आहेत की ज्या रस्त्यांमध्ये आजही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे आहेत आणि म्हणून या रस्त्यांवर त्या ठिकाणी बांधकाम विभागानं तातडीनं त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीवर निर्णय करावा।